नमस्कार मैत्रिणींनो, प्रत्येक आनंदाच्या क्षणी स्वाद मसाले, कारण स्वाद मसाले हे नेहमी प्रत्येक सणाला तुमच्यासाठी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण घेऊन येण्याचा स्वाद मसाल्याचा नेहमी प्रयत्न असतो। आणि आता तर संक्रांत येते, मैत्रिणीला काय वांदेव असा विचार करताय की नाही तुम्ही, म्हणूनच स्वाद मसाले घेऊन आले तुमच्यासाठी खास विशेष डिस्काउंट ऑफर, तेही 25 ते 30% हे मसाले 12 नग तुम्हाला फक्त आणि फक्त 180 रुपयाला मिळणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाच्या डिस्काउंट ऑफर मध्ये हे 12 नग तुम्हाला फक्त 84 रुपयाला मिळणार आहेत। तर यावर्षी संक्रांतीचा गोडवा या स्वाद मसाल्याच्या तडक्यासोबत साजरा करायचा। मग येताय ना मैत्रिणींनो स्वाद मसाल्याला भेट द्यायला। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची फौज सज्ज। आज विक्रमी अर्ज दाखल। पलूस तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरली असून आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाच्या वतीनं मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। मार्गदर्शक प्रदीप कदम, विधानसभा क्षेत्राध्यक्ष निलेश एसुगडे आणि तालुका अध्यक्ष सारंग माने यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली तालुक्यात एक मजबूत पॅनेल उभे करून विजयाचा निर्धार करण्यात आला। आज सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या विविध जागांसाठी पक्षाने आपले सक्षम शिलेदार मैदानात उतरवले आहेत। यामध्ये जिल्हा परिषद अंकलखोप मागासवर्ग प्रवर्गातून महेश आनंद हजारे व शाहरुख संदे यांनी आपले अर्ज दाखल केले, तर याच गटातील पंचायत समिती अंकलखोप अनुसूचित जाती गणातून सचिन सदाशिव कुऱ्हाडे यांनी उमेदवारी अर्जाद्वारे शड्डू ठोकला आहे। पंचायत समितीच्या आमनापूर गणातून राहुल शिवाजी पाटील बुर्ली, संतोष विलास काळे बुर्ली आणि रणजित वसंत शिंदे आमनापूर यासारख्या तगड्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत। कुंडल जिल्हा परिषद गटातून ॲडव्होकेट दीपक विजयकुमार लाड आणि सारंग शंकर माने यांच्या अर्जामुळे या गटातील लढत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे। महिला आरक्षणाच्या जागांवरही पक्षाने विशेष लक्ष दिलं असून बांबवडे गणातून तेजस्वी स्वानंद पाटील व मनीषा अनिल पाटील मोराळे यांनी, तर दुधोंडी जिल्हा परिषद गटातून विजया शिवाजी सावंत सावंतपूर व सरिता शामराव कुंभार रामानंद नगर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। रामानंद नगर पंचायत समिती गणातून इम्रान आदम पठाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे। आज मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट गोटात उत्साहाचे वातावरण असून विरोधकांसमोर मोठे आवाहन उभे ठाकले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपल्या पलूस तालुका पंचायत समिती आणि पलूस तालुक्यातील जिल्हा परिषद गटामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आपल्या पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष निलेश भैया, आपल्या तालुक्याचे अध्यक्ष सारंग माने सर आणि सर्वच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणामधल्या उमेदवारांचे अर्ज मोठ्या उत्साहात भरण्यात आलेले आहेत। येणाऱ्या या निवडणुकीला आम्ही सर्वजण मोठ्या उत्साहाने सामोरे जाणार असून कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात आणि देशात जे आपल्या पक्षाचं सरकार आहे त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर आपल्या पक्षाचा झेंडा निश्चित फडकणार आहे। आणि पलूस तालुक्यातील सर्व मतदार आमच्यावरती विश्वास ठेवून आपल्या पक्षाने दिलेल्या सर्व उमेदवारांना मोठ्या संख्येने विजयी करतील, हीच मी आपल्याला या निमित्तानं आज अर्ज भरताना प्रतिक्रिया देतो। धन्यवाद। काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांच्या वतीने सर्व पलूस तालुक्यातील 4ही जिल्हा परिषद गट आणि 8ही पंचायत समिती गण यांचे उमेदवारी अर्ज भरण्यात आले। खरं तर गेले 15 दिवस झालं आम्ही ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये या पलूस कडेगाव क्षेत्राचे अध्यक्ष निलेश भैया एसुगडे, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मार्गदर्शक प्रदीप आप्पा यांच्या दोघांच्या सूचनेप्रमाणे या सगळ्या गोष्टींची तयारी करत होतो। त्या पद्धतीने आमची 4ही जिल्हा परिषदेची तयारी पूर्ण झाल्यानंतर आज अतिशय उत्साही वातावरणामध्ये फॉर्म भरण्यात आलेले आहेत आणि आता निवडणुकीची पूर्णपणे रणनीती ठरवण्यात आलेली असून पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही या निवडणुकीला ताकदीने सामोरे जात आहोत।